पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांचे भक्त विष्णूचा अवतार म्हणतात. देशभरामध्ये याची मोठी टिंगल होत असते. भारतीय जनता पक्षातल्या अशा टाईपच्या काही लोकप्रतिनिधींचीही अनेकदा चर्चा होत असते. पण आता पुण्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या एका नगरसेविकेनं सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत असे आरोप देखील होऊ लागलेले आहेत. अर्थात त्याला कारण सुद्धा तसंच आहे. बघा, नुकतीच काल परवा गुरुपौर्णिमा साजरी झाली. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुचं ऋण व्यक्त केलं जातं. त्यामुळं जो तो आपापल्या पद्धतीनं गुरूंचा आदर करतो, सन्मान करतो आणि तो करायलाही हवा. गुरूंचे चरण स्पर्श करून या दिवशी अनेक जण आपल्या गुरुचे आशीर्वाद पुन्हा पुन्हा घेत असतात आणि ही परंपरा आहे. आणि गुरुचा आदर करणं ही एक चांगली कृती आहे की खरं तर ज्येष्ठांचे गुरूंचा आदर सन्मान व्हायला हवा. पण अलीकडच्या काळामध्ये आता हे चित्र धूसर होत निघालेलं आहे. पण भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकेनं गुरुपौर्णिमेच्या दिवशी शाळेतल्या चिमुकल्याकडून आपले पाय धुवून घेतल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला. हे सगळं पाहून अनेकांनी अक्षरशः कपाळावर हात मारून घेतला. पुण्यातल्या सुखसागर नगर इथल्या महापालिकेच्या शाळेमध्ये घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ आणि त्याचे फोटो सुद्धा जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाले तेव्हा जनसामान्यातून प्रचंड संताप व्यक्त केला गेला. गुरु शिष्याच्या परंपरेच्या नावाखाली लहान मुलाकडून लोकप्रतिनिधीचे पाद्यपूजन करून घेण्याच्या या कृतीवर संतप्त टीका होऊ लागली आहे. महापालिकेच्या शाळेत हे सगळं, आणि मग शाळेचं प्रशासन काय? शाळेचं प्रशासन सुद्धा या सगळ्या प्रकारामध्ये सहभागी झालं की मग त्यांच्याच कोणाच्या तरी सुपीक डोक्यातून ही सगळी कल्पना आली आणि चिमुकल्याकडून या नगरसेविकेचे पाय धुवायला लावले. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका महापालिका शाळेतील वर्गामध्ये लहान मुलं जमलेली दिसत आहेत. तिथं भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका वर्षा साठे एका खुर्चीवर बसलेल्या आहेत आणि त्यांच्या पायाखाली एक मोठं असं घंगाळ ठेवण्यात आलेलं आहे. दोन लहान मुलं त्यांना कागदी मुकुट घालतात की ज्यावर गुरु असं लिहिलेलं आहे. म्हणजे आता या नगरसेविका आहेत तिथवर ठीक आहे, पण त्या शाळेतल्या लहान मुलांच्या गुरु सुद्धा कधी बनल्या म्हणजे आपल्याला माहित नाही. असतील कदाचित त्या त्यांच्या गुरुही असतील, कुणी सांगावं. त्या शाळेच्या प्रशासनाच्या शिक्षकाचे सुद्धा गुरु असतील, त्या आपल्याला माहित नाही. आणि बघा, यानंतर लहान मुलं या नगरसेविकेचे पाय धुताना सुद्धा दिसत आहेत. हे चित्र बघून समाजात मोठा संताप व्यक्त होतच आहे आणि तो होणारही आहे. पण राजकारणासाठी आणखी एका नव्या वादाच्या विषयाला ऐती संधी मिळाली. यामुळं हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर विरोधी पक्षाने भाजपावर तर जोरदार निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करीत या संपूर्ण प्रकाराचा तीव्र निषेध सुद्धा केलेला आहे. लहान मुलांचा असा वापर करणं आणि त्यांच्याकडून पाय धुवून घेणं अत्यंत चुकीचं असल्याचं सांगत रुपाली पाटील ठोंबरे यांनी नगरसेविका वर्षा साठे यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. भाजपाकडे करून काय उपयोग होईल न होईल आपल्याला माहित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवक अध्यक्ष अमोल परदेशी यांनी सुद्धा या पाद्यपूजनाच्या प्रकारावर तीव्र शब्दामध्ये टीका केली. टीका तर काय हो, सगळीकडूनच होत आहे, कोण नाही टीका करणार. महापालिकेच्या शाळेमध्ये लहान मुलांच्या मनावर कसले संस्कार घडवले जात आहेत असा सवाल यांनी केलेला आहे आणि घटनेचा निषेध तर केलेलाच आहे. हा सगळा वाद उफाळून आल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका वर्षा साठे यांनी सुद्धा त्यांचं स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी खुलासा केलेला आहे. काय खुलासा केला? आपल्याला शाळेत गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. असा कोणताही प्रकार घडवून आणण्याचा किंवा लहान मुलाकडून पाद्यपूजन करून घेण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता, असा दावा त्यांनी या प्रकरणी केला.
असेल, त्यांचा हेतू काही असेल, त्यांचा असा हेतू नसेल ही लहान मुलाकडून आपले पाय धुवून घेणं, पण हेतू काय होता काय नव्हता हा विषय आता इथं येतच नाही हो. जी घटना घडली ती खरी आहे की खोटी ते सांगा. घडलं ना हे सगळं शाळेतल्या लहान चिमुकल्याकडून आपली पाद्यपूजा करून घेताना मग यांनी विरोध का नाही बरं केला? इथं हे सगळं घडू लागलं त्यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये नकार द्यायला हवा होता, पण त्यांनी आपली पाद्यपूजा करून घेण्यासाठी पाय पुढं केलेले आहेत. आता यावर अधिक काय बोलायचंय? लहान मुलाकडून हे कृत्य करून घेणं किंवा जी घटना घडली त्याचं समर्थन करणं योग्य आहे का, हे सुद्धा आता कोणीतरी स्पष्टपणे सांगायला हवं. लहान मुलाकडून स्वतःच पाय धुवून घेणाऱ्या आपल्या पक्षाच्या नगरसेविकेवर भारतीय जनता पक्ष आता काय भूमिका घेणार आणि त्यांच्यावर काही कारवाई करणार का हे पाहावं लागेल. पण काय घडू शकेल? भारतीय जनता पक्ष अशा घटना प्रकरणी नगरसेविकेवर खरंच कारवाई करणार? मित्र, अशा प्रकारच्या या अशा घटनांचं, एका नगरसेविकेचे पाय धुण्याच्या या सगळ्या प्रकाराचं तुम्ही समर्थन कराल काय हे मात्र जरूर सांगा बरं. आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही आपली अपेक्षा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.